मित्रांनो, तुम्ही पण लेबर कार्ड बनवलेला असेल तर लेबर कार्ड बनवल्यानंतर नावामध्ये दुरुस्ती असेल, उदाहरणार्थ पती पत्नी किंवा मुले किंवा आई वडील यांच्या नावामध्ये दुरुस्ती असेल किंवा कोणाचे नाव जोडायचे असतील, घरातील कोणत्याही सदस्याची नावे जोडायची असतील, आधार क्रमांक किंवा जन्म तारीख यांच्यामध्ये दुरुस्ती असेल किंवा एखाद्याचा आधार क्रमांक जोडायचा असेल किंवा आपल्याला मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा आपल्या बँक खाते क्रमांक दुरुस्ती असेल किंवा बदलायचा असेल, हे जर तुम्हाला करायचं असेल तर या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे लेबर कार्ड बनवल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या 32 योजनांचा लाभ या ठिकाणी आपल्याला लेबर कार्डवर मिळत असतो। मग आपण काय करत असतो की ज्यावेळेस नोंदणी करण्यासाठी जी काही माहिती देत असतो, मग नोंदणी करताना जो कोणी ऑनलाईन करणारा असेल त्यांच्याकडून चुकीने किंवा नजर चुकीने नावामध्ये बदल असेल किंवा आपल्या आधार क्रमांकातील जे आधार क्रमांक असेल किंवा आधारवरील काही माहिती स्पेलिंग असेल, उदाहरणार्थ नावाचे स्पेलिंग असेल किंवा मुलांच्या नावात प्रामुख्याने जर बदल झाला तर आपल्याला पुढे जो काही लाभ मिळणार आहे तो लाभ मिळताना अडचणी निर्माण होणार आहे। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपली जी माहिती आहे, उदाहरणार्थ आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपलं आडनाव, आपला जन्म दिनांक, आधार क्रमांक, त्याचबरोबर आपल्या सदस्यांचे नाव, आधार क्रमांक आणि जन्म दिनांक यांच्या स्पेलिंग, या सर्व बाबी आपल्याला एकदा चेक करायच्या आहेत, जेणेकरून भविष्यातील कोणताही लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। प्रामुख्याने काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पाल्यांचं नाव वगैरे टाकलेलं असेल त्या ठिकाणी जर ते चुकीचं टाकण्यात आलेलं असेल तर ज्यावेळेस आपण स्कॉलरशिपचा अर्ज वगैरे भरत असतो, तो अर्ज भरताना काही अडचण येत नाही, परंतु अर्ज भरल्यानंतर ज्यावेळेस तो मंजुरीसाठी कार्यालयाकडे जात असतो त्या ठिकाणी आपल्या आधारवरील स्पेलिंग मध्ये फरक असेल, नावात फरक असेल किंवा जन्मतारखेमध्ये फरक असेल किंवा आधार क्रमांकामध्ये फरक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अर्ज नामंजूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मग अशा प्रकारे आपल्याला जर पाहायचं असेल की आपलं नाव, आपल्या कुटुंबातील सदस्याचं नाव, त्यांची स्पेलिंग, आधार क्रमांक, जन्म दिनांक किंवा या व्यतिरिक्त आपल्याला मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा बँक खातं जोडताना चुकीचं झालं असेल किंवा बँक खातं आपल्याला नवीन जोडायचं असेल, कारण एखादं बँक खातं बंद जरी पडलेलं असेल तर ते नवीन करायचं असेल बँक खाते जोडणे, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट आहे mahabocw.in, या वेबसाईट वर आपल्याला यायचं आहे। या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसेल। त्या ठिकाणी सर्वात उजव्या कोपऱ्याला बघा कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल, कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल वर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कामगाराचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून आपल्या मोबाईल वर जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी टाकून त्या ठिकाणी लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर आपलं नाव, जन्म दिनांक, आधार क्रमांक, खात्याचा तपशील, त्याचबरोबर कुटुंबामधील सर्व सदस्यांचे नाव, त्यांच्या नावाची स्पेलिंग, जन्म दिनांक, आधार क्रमांक हे बरोबर असल्याची एक वेळ खात्री करा। ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती चुकीची वाटत असेल, उदाहरणार्थ बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक असतील किंवा नावामध्ये बदल असेल तर अशा ठिकाणी आपल्याला एकदा जाऊन पाहायचं आहे माहिती, आणि ती माहिती पाहिल्यानंतर एकदा का आपली खात्री झाली की यामध्ये आपल्याला दुरुस्त करायची आहे, मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जवळच्या जिल्हा कामगार केंद्रामध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी जिल्हा बांधकाम कामगार केंद्र जे आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्यांना कळवायचे आहे की मला नावामध्ये दुरुस्ती असेल, उदाहरणार्थ नाव जोडणं असेल किंवा आधार क्रमांकामध्ये दुरुस्त असेल किंवा खाते क्रमांक याच्यामध्ये दुरुस्ती असेल किंवा नवीन मोबाईल नंबर जोडायचा असेल किंवा नवीन खाते क्रमांक जोडायचा असेल, तर अशा प्रकारे त्यांना कल्पना द्यायची आहे। त्यासोबतच तिथे गेल्यानंतर आपल्याला एक विनंती अर्ज द्यायचा आहे। विनंती अर्जावर वरील प्रमाणे माहिती आपल्याला त्या ठिकाणी लिहून द्यायची आहे आणि त्यासोबतच महत्वाचे जे कागदपत्र लागणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला द्यायला, त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचा कागद आहे नोंदणीची पावती किंवा लेबर कार्ड, त्याचबरोबर कामगाराचे आधार कार्ड, त्याचबरोबर ज्यांचं नाव जोडायचं आहे, दुरुस्ती करायची आहे किंवा ज्यांच्या आधार कार्ड नंबर मध्ये बदल आहे किंवा जन्म दिनांकामध्ये बदल आहे त्यांचं सुद्धा आधार कार्ड त्या ठिकाणी जोडून द्यायचं आहे। त्याचबरोबर बँक खातं बदलायचं असेल, दुरुस्त करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तेच बँक खातं जोडून द्यायचं आहे। जर नवीन बँक खातं जोडायचं असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर बदलायचा असेल किंवा नवीन मोबाईल नंबर द्यायचा असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती सुद्धा आपल्याला द्यायची आहे। अशा प्रकारे जवळच्या जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन विनंती अर्जासोबत सांगितलेली कागदपत्र द्या। त्या दिल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये आपला जो नावामध्ये बदल असेल, आधार कार्ड नंबर मध्ये बदल असेल, जन्म दिनांकामध्ये बदल असेल किंवा बँक खाते तपशील असेल किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल, 8 दिवसामध्ये ही संपूर्ण माहिती बदलून जाईल आणि इथून पुढे ज्या वेळेस तुम्ही कोणताही एखाद्या योजनेचा अर्ज भराल त्या ठिकाणी तुमचा तो अर्ज रिजेक्ट होणार नाही, कारण आपली जी माहिती आहे
आता योग्य झालेली आहे। हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो, आपल्या जवळचे मित्र नातेवाईक यांना शेअर करा आणि बांधकाम कामगाराशी संबंधित माहितीसाठी योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा। धन्यवाद, पुन्हा भेटू।